press the bell icon on the YouTube app and never miss another update. हेलो चिल्ड्रन, आज हम महाभारत कथा के जो दूसरी भाग है इसमें जो आने वाले एक एक पात्र के बारे में हम क्या है समझते जाएंगे। इसमें जो पहला पात्र है देवव्रत, देवव्रत के बारे में आपको यहाँ दिए गए हैं पेज नंबर 3 में। देखिए देवव्रत कौन है। देवव्रत भीष्म को ही यहाँ देवव्रत कहते हैं। भीष्म को देवव्रत क्यों कहते हैं यहाँ देखते हैं। देखिए गंगा जो हमारे जो पुण्य नदी है ना, गंगा क्या है हमारे पुण्य नदी है। ये जो गंगा है सुंदर युवती के रूप में अपने ही किनारे पर तट पर खड़ी रहती है। वहाँ क्या है जो एक दिन शांतनु नामक महाराजा यहाँ आकर गंगा को देखता है। वह गंगा को देखने के बाद बहुत ही मोहित हो जाता है और गंगा के ऊपर, गंगा माता के जो ऊपर राजा शांतनु को प्यार हो जाता है और वो गंगा को पत्नी के रूप में स्वीकार करना चाहता है। इसलिए वो अपने जो इच्छा है वो जाकर गंगा माता के सामने प्रकट करता है। गंगा माता इस जो क्या है शांतनु से शादी करने के लिए क्या है सम्मति देती है, लेकिन एक शर्त रखती है। कौन? गंगा माता। वो शर्त क्या है कि यहाँ गंगा माता शांतनु को शादी करती है, लेकिन यहाँ शांतनु को गंगा माता के बारे में कुछ भी नहीं पूछना चाहिए। जी शादी के बाद गंगा माता कुछ भी करते हैं, क्या भी करे तो यहाँ किसी काम भी करे तो यह शांतनु को गंगा माता को कुछ भी पूछना नहीं चाहिए। ऐसा शर्त रखने के बाद क्या है यहाँ शांतनु सारे शर्तों को यहाँ क्या करते हैं जो मानते हैं, पूरी तरह से निभाने का वादा देता है। किसको? गंगा माता को। इसके बाद शांतनु और हमारे जो पुण्य नदी गंगा माता जो एक बहुत ही ब्यूटीफुल जो लड़की के रूप में थी ना, शादी कर देते हैं दोनों। इसके बाद शांतनु और गंगा माता को बहुत सारे पुत्र पैदा होते हैं। वो भी कैसे? गंगा माता एक क्या है पुण्य नदी है, वो स्वयं देवी है। जो उसकी पेट में पैदा होने वाले जो बच्चे कैसे रहते हैं, बहुत ही तेजस्वी रहते हैं ना, बहुत ही क्या है सद्गुण रहते हैं, तेजस्वी रहते हैं है ना। इसलिए ऐसा ही यहाँ जो बहुत सारे बच्चा पैदा होते हैं, लेकिन वो सारे बच्चों को यहाँ गंगा माता खुद माता बन के ही सारे बच्चों को लेकर पैदा होते हैं। एक एक बच्चा को लेकर क्या करती थी गंगा माता? अपनी ही नदी पर फेंक कर आती थी। देखिए वो स्वयं एक देवी है, स्वयं एक माँ है, लेकिन अपनी ही बच्चों को क्या करते थे यहाँ नदी में फेंक कर आती थी। कौन? गंगा माता। देखिए यहाँ देखिए गंगा माता एक सुंदर युवती के जो क्या है रूप में खड़ी है। शांतनु और क्या है गंगा माता के जो शादी होने के बाद बहुत सारे क्या है यहाँ पुत्र पैदा हो जाते हैं। देखिए कितने तेजस्वी है पुत्र। और सारे पुत्रों को यह गंगा माता अपने ही नदी पर क्या करते थे? फेंक देते। क्यों फेंकते थे इसके बारे में यहाँ नहीं दिए हैं, लेकिन ये सारे देखकर भी शांतनु चुप था, क्योंकि यहाँ शादी के पहले ही जो गंगा माता क्या है जो क्या है वचन शरत रखे थे ना। क्या शरत रखे थे? जो कुछ भी किए तो गंगा माता यहाँ शांतनु को पूछना नहीं चाहिए। ऐसा पूछे तो गंगा माता शांतनु को छोड़कर जाती थी। इसीलिए जो शांतनु ये सारे होने के बाद भी यहाँ क्या करता था? चुप रहता था। लेकिन उसके मन में जो अपने ही बच्चों को यहाँ मारा है, एक भी बच्चों के पिता होना, एक पिता है ना, अपने जो पुत्रों के ऊपर क्या रहते हैं जो प्यार रहता है ना। इसीलिए वो एक दिन सह ना सका। 7 बच्चा जो क्या है 7 बच्चे मरते हैं यहाँ गंगा माता के जो 7 बच्चे मरते हैं। इसके बाद जो 8वां बच्चा पैदा होते हैं ना, तब शांतनु जाकर गंगा से पूछ लेता है आगे कुछ भी हो, लेकिन मैं कुछ भी समझने के लिए सहने के लिए नहीं तैयार हूँ। ऐसा समझ के क्या करता है यहाँ सोच के शांतनु जाकर गंगा माता से पूछ लेता है। तो क्या पूछता है कि अज्ञात 7 बच्चों के गंगा माता के इसी भांति नदी की धारा के 8वां बच्चा पैदा हुआ। गंगा उसे भी लेकर नदी की तरफ जाने लगी तो शांतनु से
ना रहा गया, बोले माँ होकर अपने नादान बच्चों को अकारण ही क्यों मार दिया। देखिए क्या बोल रहा है यहाँ, एक माँ हो तुम, एक माँ और स्वयं देवी हो तुम, लेकिन तुम अपने ही जो नादान बच्चा, जो अभी पैदा हुए बच्चे कैसे रहते हैं, नादान रहते हैं, मुग्धर हौदा, जो तुम्हारे ही बच्चों को क्यों मार रहे हो तुम ऐसा जो पूछने के बाद यहाँ गंगा माता क्या करती हैं, अपने मन में मुस्कुराती है, यानी जो स्माइल करती है मन में ही, लेकिन यह शांतनु के सामने फेस पर क्या करती है कि जो बहुत ही गुस्सा करती है। क्या गुस्सा करती है, गुस्सा करके जो क्या करते कहते हैं, गंगा मन ही मन मुस्कुराई परंतु क्रोध का अभिनय करती हुई बोली, राजन क्या आप अपना वचन भूल गए हैं? मालूम होता है कि आपको पुत्र से ही मतलब है, मुझसे नहीं। देखिए गंगा माता क्या कहते हैं, मन ही मन मुस्कुराती है, लेकिन वो क्या कर रहे हैं यहाँ, ऊपर से क्रोधित होकर, गुस्सा होकर शांतनु से पूछ रही है कि राजन तुम जो आप वचन दिए थे शादी के पहले, वचन को भूल गए क्या आप? मर्त बिट्रा वचन कोटिद्रला, आप यहाँ क्या कर रहे हैं? आपको सिर्फ मेरी जो पैदा होने वाले बच्चों से ही मतलब है, मेरी पेट में बच्चा पैदा होते हैं ना, उनसे ही आपको प्यार है, मुझसे नहीं। ऐसा जो गुस्सा करके यह क्या है, शर्त के अनुसार मैं अब नहीं ठहर सकती, आपके इस पुत्र को नदी में मैं नहीं डालूंगा। ऐसा यह क्या बोलती हैं, यहाँ गंगा माता बोलती है। देखिए शर्त के अनुसार आप कुछ प्रश्न पूछे तो मैं यहाँ आपके साथ नहीं रुकूंगी। ऐसा ही यहाँ क्या है, गंगा माता जो शांतनु को क्या है वह वचन को ली थी। इसी के तरह यह गंगा माता जो एक पल भी वहाँ नहीं रुकी और उस 8वां बच्चा है ना, उसको नदी में नहीं फेंकती है। वो क्या करती है कि अपने साथ ही उस जो 8वां जो बच्चा को अपने साथ ही लेकर जाती है और शांतनु को बोलते हैं कि जो इससे जो विद्या पूरी तरह से शिक्षा देके, विद्या देके, जो क्या है पढ़ना लिखना सब कुछ इस जो बच्चा को सिखा के मैं आपके पास बेचती हूँ, आपको सौंपती हूँ। ऐसा करके गंगा माता अपना जो बच्चा के साथ वहाँ से निकल जाती है। इसके बाद जो है शांतनु बहुत ही क्या है इसमें कहकर गंगा के चले जाने के बाद शांतु का मन विरक्त हो गया। उन्होंने भोग विलास के जी हटा लिया और राजकाज में मन लगाने लगे। देखिए क्या कर रहे हैं यहाँ, जो अपनी पत्नी जो गंगा माता और पुत्र के जाने के बाद ये बहुत ही विरही हो गए और विरक्त हो गई। कौन? यहाँ शांतनु महाराजा। वो क्या करता है कि अपने सारे जो भोग विलास है, एक राजा होते हुए क्या क्या जो भोग विलास जीवन बिता रहे थे, वो सारे भोग विलास को छोड़कर अपने राजा और महाराजाओं के सामने क्या करता है, यहाँ शांतनु क्या करता है, एक दिन जो विहार करते हुए जंगल में आता रहता है। इसके बीच में नदी के किनारे पर यहाँ एक युवक, एक तेजस्वी युवक क्या करता था कि वो नदी के जो किनारे है, गंगा माता के जो किनारे से आने वाले जो लहराती जो क्या है यह दिए है, इतने राजा शिकार खेलते खेलते गंगा के तट पर चले गए तो देखा किनारे पर खड़ा एक सुंदर गटीला युवक गंगा की बहती हुई धारा को बाण चला रहा था। देखिए बहती हुई क्या है धारा को, यह गंगा माता कैसे जो क्या है, गंगा माता कैसे जो आती है बहुत ही फोर्स कर फ्लो होती है ना, लेकिन यहाँ जो उस बहती हुई कैसे बहती है गंगा माता, बहुत ही ज़ोर से, जो किसी को भी, किसी आम आदमी को इसे रुकाना मुश्किल है। जो गंगा माता के धारा को रुकना, यहाँ कोई भी आम जो आदमी को गंगा माता की जो धाराओं को रुकना मुश्किल है। लेकिन यहाँ जो क्या होता है, गंगा माता के इस जो बहती हुई, जोर से बहती हुई धारा को एक युवक अपने बाण चढ़ाकर, तीर चढ़ाकर यहाँ क्या कर रहा है, रुक रहा है, शांत कर रहा है। गंगा माता को यहाँ शांत कर रहा है। इसकी जो तीर की प्रभाव से, बाण से जो जोर से जो बहने वाले गंगा के जो धारा है वो एकदम से क्या हो जाते थे, रुक जाती थी, शांत हो जाती थी। इसे देखकर शांतनु
क्या हो जाता है, ಚಕಿತ್ हो जाता है, ದಿಗ್ಭ್ರಾಂತ್ ಅಂತ ಹೇಳ್ತಾರಲ್ಲ, ದಿಗ್ಭ್ರಾಂತ ಆಗೋದು ಅಂತ ಹೇಳ್ತಾರಲ್ಲ, ಆಶ್ಚರ್ಯ ಆಗಿಬಿಡುತ್ತೆ ಅವನಿಗೆ. ಏನಪ್ಪ ಇದು ಇಷ್ಟೊಂದು ಫೋರ್ಸಾಗಿ ಬರ್ತಾ ಇರೋ ಗಂಗಾ ಮಾತೆನ ಒಂದು ಬಾಣದಿಂದ ಹೊಡೆದು ನಿಲ್ಲಿಸ್ತಾ ಇದ್ದಾನಲ್ಲ, ಇವನು ಶಾಂತಿ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾನಲ್ಲ, ಯಾರು ಇವನು ಅಂತ. इसी समय क्या होता है, वहाँ जो गंगा माते आती है तो क्या करते हैं, राजन आप मुझे और इस युवक को क्या है, हम कौन है, आप पहचाने क्या, ऐसा पूछते हैं. कौन, गंगा माता. यहाँ कौन है ये, गंगा माता अपने पास लेकर जाए थे ना, वो बच्चा 8वां बच्चा वही इस बच्चा है, आपका और मेरा जो पुत्र, मेरी जो गंगा माता की और यहाँ शांतनु का पुत्र 8वां पुत्र देवव्रत है. वो देवव्रत को बहुत ही शिक्षा करके यहाँ क्या कह रहे हैं, शास्त्र ज्ञान में शुक्लाचार्य और मेरा 8वां पुत्र देवव्रत है. महर्षि वशिष्ठ ने इसको शिक्षा दी है. कौन है, देवव्रत को कौन शिक्षा दिए हैं, महर्षि वशिष्ठ ने शिक्षा दी है. और जो इसका जो क्या है कौशल में, रण कौशल में ये परशुराम के समान है. और क्या है, राज शास्त्र ज्ञान में ये शुक्लाचार्य के समान है. ನೋಡ್ರಿ, ಅಷ್ಟೊಂದು ವಿದ್ಯೆಗಳನ್ನು ಗಂಗಾ ಮಾತೆ ಕಳಿಸಿದ್ದಾಳೆ, ಅಷ್ಟೊಂದು ಜಾಣ ಇದ್ದಾರೆ. ಯಾರು ಇಲ್ಲಿ, देवव्रत. इसके बाद देवव्रत को शांतनु के पास, शांतनु को सौंप कर यहाँ गंगा माता वहाँ से निकल जाती है. यहाँ पुत्र को प्राप्त हो करके, पुत्र को पाकर, ये कैसा पुत्र, वो राजनीतिज्ञ में शास्त्र में क्या किसको समान है, यहाँ शुक्लाचार्य को समान है. और क्या है, यहाँ क्या कह रहे हैं, राजनीतिज्ञ में और परशुराम शुक्लाचार्य, शास्त्र ज्ञान में शुक्लाचार्य, रण कौशल्य में परशुराम और राजनीतिज्ञ, एक महान राजनीतिज्ञ भी है. राज्य कैसे निभाना चाहिए ये भी यह देवव्रत को अच्छी तरह से बता है. ये सभी ज्ञान को पाए हुए एक तेजस्वी पुत्र को यहाँ मैं आपको सौंप रही हूँ. ऐसा कह के, ऐसा पुत्र को पाके यह शांतनु बहुत ही खुश हो जाता है, अपने राज्य को वापस आता है. इसके बाद क्या हो जाता है, देखिए जो कि आपके जो अगले क्या है यहाँ पात्र में दिए हैं, देवव्रत भीष्म कैसे बन जाता है, इसके बारे में आपको अगले पाठ में दिए हैं. ಇಲ್ಲೇನಾಗುತ್ತೆ, ಗಂಗಾ ಮಾತೆ ತನ್ನ ದಡದಲ್ಲಿ ಒಬ್ಬಳ ಸುಂದರ ಯುವತಿ ರೂಪದಲ್ಲಿ ನಿಂತ್ಕೊಂಡಿರ್ತಾಳೆ. ಇವರನ್ನ ನೋಡಿಬಿಟ್ಟು ಶಾಂತನುಗೆ ಏನಾಗುತ್ತೆ, ನಾನು ಗಂಗಾನ ಮದುವೆ ಆಗಬೇಕು ಅಂತ ಅನಿಸುತ್ತೆ. ಆವಾಗ ಗಂಗಾನ ಏನು ಮಾಡ್ತಾರೆ, ಹೋಗ್ಬಿಟ್ಟು ಕೇಳ್ತಾರೆ ಗಂಗಾ ಮಾತೆನ, ನಾನು ನಿಮ್ಮನ್ನು ಮದುವೆ ಆಗಬೇಕು ಅಂತ. ಆವಾಗ ಏನಾಗುತ್ತೆ, ಗಂಗಾ ಮಾತೆ ಒಪ್ಕೊತಾರೆ. ಆದರೆ ಒಂದು ಷರತ್ತನ್ನು ಹಾಕ್ತಾರೆ. ಏನು ಅಂತ ಹೇಳಿದರೆ, ನಾನು ನಿಮ್ಮನ್ನು ಮದುವೆ ಆಗ್ತೀನಿ, ಆದರೆ ನಾನು ಮದುವೆ ಆದಮೇಲೆ ಏನೇ ಕೆಲಸಗಳನ್ನು ಮಾಡಿದರೂ ನೀವು ನನಗೆ ಪ್ರಶ್ನೆ ಮಾಡಬಾರ್ದು ಅಂತ. ಆ ರೀತಿ ಪ್ರಶ್ನೆ ಮಾಡಿದರೆ ನಾನು ನಿಮ್ಮನ್ನು ಬಿಟ್ಟು ಹೋಗ್ತೀನಿ ಅಂತ ಏನು ಮಾಡ್ತಾರೆ, ಇಲ್ಲಿ ಷರತ್ತನ್ನು ಹಾಕ್ತಾರೆ. ಈ ಎಲ್ಲ ಷರತ್ತುಗಳಿಗೂ ಯಾರು ಇಲ್ಲಿ, ರಾಜ ಶಾಂತನು ಒಪ್ಕೊಳ್ತಾರೆ. ಇದಾದಮೇಲೆ ಗಂಗಾ ಮಾತೆ ಮತ್ತು ಶಾಂತನಿಗೂ ಮದುವೆ ಆಗುತ್ತೆ. ಇಬ್ರಿಗೂ ತುಂಬ ತೇಜಸ್ವಿಯಾಗಿರುವಂತಹ ಮಕ್ಕಳುಗಳು ಹುಟ್ಟುತ್ತಾರೆ, ಗಂಡು ಮಕ್ಕಳು ಹುಟ್ಟುತ್ತಾರೆ. ಆದರೆ ಆ ಎಲ್ಲ ಮಕ್ಕಳುಗಳನ್ನು ಗಂಗಾ ಮಾತೆ ಏನು ಮಾಡ್ತಾ ಇದ್ಲು ನೋಡ್ರಿ, ಇಲ್ಲಿ ನೀರಿಗೆ ಎಸಿತಾ ಇದ್ದಾರೆ. ಗಂಗಾ ಮಾತೆ ತನ್ನ ಸ್ವಂತ ಮಕ್ಕಳನ್ನೇ ಏನು ಮಾಡ್ತಾ ಇದ್ಲು, ಗಂಗಾ ಮಾತೆ ಇಲ್ಲಿ ಕರ್ಕೊಂಡು ಹೋಗ್ಬಿಟ್ಟು ನೀರಿಗೆ ಹಾಕ್ತಾ ಇದ್ರು. ಈ ಥರ ನೀರಿಗೆ ಹಾಕ್ತಾ ಇರಬೇಕಾದ್ರೆ ಏನಾಗುತ್ತೆ, 7 ಮಕ್ಕಳನ್ನು ನೀರಿಗೆ ಹಾಕ್ತಾರೆ. ಯಾರು, ಗಂಗಾ ಮಾತೆ 7 ಮಕ್ಕಳನ್ನು ಇಲ್ಲಿ ನೀರಿಗೆ ಹಾಕ್ತಾರೆ. ಆದರೆ 8ನೇ ಮಗು, ಇವರು 7 ಮಕ್ಕಳನ್ನು ನೀರಿಗೆ ಹಾಕಿದ್ರು, ಶಾಂತನು ಇಲ್ಲಿ ಏನು ಪ್ರಶ್ನೆಗಳನ್ನು ಕೇಳೋ ಹಾಗಿಲ್ಲ, ಹೌದಾ. ಆದರೆ ಇವರು ಏನು ಮಾಡಿದ್ರೆ ಸಹಿಸ್ಕೊಳ್ಳೋಕ್ಕಾಗೋದಿಲ್ಲ, ಮಕ್ಕಳು ಒಂದು ಉಳಿತಾ ಇಲ್ವಲ್ಲ, ಮಕ್ಕಳ ಮೇಲೆ ತಂದೆಗೆ ಪ್ರೀತಿ ಇರುತ್ತೆ, ಹೌದಾ. ಕೊನೆಗೆ 8ನೇ ಮಗು ಹುಟ್ಟಿದಾಗಲೂ ಗಂಗಾ ಮಾತೆ ಏನು ಮಾಡ್ತಾರೆ, ತೊಗೊಂಡೋಗಿ ನೀರಿಗೆ ಹಾಕ್ತಿರ್ತಾರೆ. ಆವಾಗ ಶಾಂತನುಗೆ ಏನಾಗುತ್ತೆ, ಸಹಿಸ್ಕೊಳ್ಳೋಕ್ಕಾಗೋದಿಲ್ಲ. ಈ ಮುಗ್ಧ ಮಕ್ಕಳುಗಳನ್ನು ಯಾಕೆ ನೀವು ಈ ಥರ ನೀರಿಗೆ ಹಾಕ್ತಾ ಇದ್ದೀರಾ, ನಿನ್ನ ನದಿಯಲ್ಲೇ ನಿನ್ನ ಮಕ್ಕಳನ್ನು ಯಾಕೆ ಮುಳುಗಿಸಿ ಸಾಯಿಸ್ತಾ ಇದ್ದೀರಾ, ಎಸಿತಾ ಇದೆಯಾ ಅಂತ ಗಂಗಾ ಮಾತೆನ ಪ್ರಶ್ನೆ ಕೇಳೇ ಬಿಡ್ತಾರೆ. ಗಂಗಾ ಮಾತೆ ಒಳಗಡೆಗೆ ನಗ್ತಾರೆ, ಮನಸ್ಸಿನಲ್ಲೇ ಏನು ಮಾಡ್ತಾರೆ, ಗಂಗಾ ಮಾತೆ ನಗ್ತಾರೆ. ಆದರೆ ಮೇಲೆ ಸ್ವಲ್ಪ ಸಿಟ್ಟಾಗಿಬಿಟ್ಟು ಏನು ಹೇಳ್ತಾರೆ ಶಾಂತನಿಗೆ, ರಾಜ ನೀವು ನನ್ನನ್ನು ಮದುವೆ ಆಗೋಕ್ಕೆ ಮುಂಚೆ ವಚನವನ್ನು ಕೊಟ್ಟಿದ್ರಿ, ನನ್ನ ಷರತ್ತಿಗೆ ಬದ್ಧರಾಗಿದ್ರಿ, ನನ್ನನ್ನು ಏನೇ ಪ್ರಶ್ನೆ ಮಾಡೋದಿಲ್ಲ ಅಂತ. ನಿಮಗೆ ನನ್ನ ಮೇಲೆ ಪ್ರೀತಿ ಇಲ್ಲ, ನನ್ನ ಮಕ್ಕಳ ಮೇಲೆ ಪ್ರೀತಿ ಇರೋದು ನಿಮಗೆ. ಹಾಗಾದರೆ
ವಚನ ಕೊಟ್ಟಿದ್ದಕ್ಕೆ ನಾನೇನು ಷರತ್ತು ಹಾಕಿದ್ದೆ ಅದ್ರ ಪ್ರಕಾರ ನಾನು ನಿಮ್ಮ ಜೊತೆಗೆ ಒಂದು ಕ್ಷಣ ನಿಂತ್ಕೊಳ್ಳೋದಿಲ್ಲ, ಮತ್ತು ಈ 8ನೇ ಮಗುನ ನಾನು ನೀರಿಗೆ ಹಾಕಿ ಸಾಯಿಸೋದಿಲ್ಲ. ಇದನ್ನು ನಾನು ನನ್ನ ಜೊತೆಗೆ ಕರ್ಕೊಂಡು ಹೋಗ್ತೀನಿ ಮತ್ತು ಇದನ್ನು ತುಂಬ ಚೆನ್ನಾಗಿ ಸಾಕ್ತೀನಿ, ಇದಕ್ಕೆ ಎಲ್ಲ ರೀತಿ ವಿದ್ಯೆಗಳನ್ನು ಕೊಟ್ಟು ನಿಮ್ಮ ಹತ್ರ ಕಳಿಸ್ತೀನಿ ಅಂತ ಹೇಳಿ ಗಂಗಾಮಾತೆ ಆ ಮಗುವನ್ನು ಕರ್ಕೊಂಡು ತನ್ನ ಜೊತೆಗೆ ಹೋಗ್ತಾರೆ. ಇವರಿಬ್ಬರು ಹೋದ್ಮೇಲೆ, ಮಗ ಮತ್ತು ಹೆಂಡತಿ ಇಬ್ಬರು ಹೋದ್ಮೇಲೆ ಎಲ್ಲ ತನ್ನ ರಾಜ್ಯದ ಭೋಗ ವಿಲಾಸಗಳನ್ನು ಬಿಟ್ಬಿಟ್ಟು ರಾಜ ಏನು ಮಾಡ್ತಾರೆ, ಬರೀ ರಾಜ್ಯದ ಕಡೆಗೆ, ರಾಜ್ಯದ ಸುಭಿಕ್ಷೆಗಳನ್ನು ನೋಡ್ಕೊತ ಅಲ್ಲಿ ಹೋಗೋದು, ಅಂದರೆ ರಾಜರ ವೇಷ ಮರೆಸ್ಕೊಂಡೆಲ್ಲ ಇದನ್ನು ಮಾಡ್ತಾ ಇರ್ತಾರಲ್ವ, ರಾಜ್ಯದ ಸುಭಿಕ್ಷೆ ಹೇಗಿದೆ ಅಂತ ನೋಡೋದಕ್ಕೆ ಹೋಗ್ತಾರಲ್ವ, ಆ ಥರ ಪ್ರಜೆಗಳ ಕಡೆಗೆ ಗಮನ ಕೊಡೋದಕ್ಕೆ ಶುರು ಮಾಡ್ತಾರೆ. ಇದಾದಮೇಲೆ ಒಂದು ದಿವಸ ಹೀಗೆ ವಿಹಾರ ಮಾಡ್ಕೊತ ಹೋಗ್ತಾ ಇರಬೇಕಾದ್ರೆ, ಶಿಕಾರ್ ಮಾಡ್ಕೊತ ಶಿಕಾರ್ ಅಂದರೆ ಬೇಟೆ ಆಡ್ಕೊತ ಹೋಗ್ತಾ ಇರಬೇಕಾದ್ರೆ ಏನಾಗುತ್ತೆ, ಗಂಗಾ ನದಿಯ ದಡದಲ್ಲಿ ಒಬ್ಬ ತೇಜಸ್ವಿಯಾಗಿರುವಂಥ ಹುಡುಗ ತನ್ನ ಬಾಣಗಳನ್ನು ಜೋರಾಗಿ ಬಿಟ್ಟು, ಗಂಗಾ ಮಾತೆಯ ಅಲೆಗಳು ಜೋರಾಗಿ ಬರ್ತಾ ಇರುತ್ತೆ, ಗಂಗಾ ಮಾತೆ ಅಲೆಗಳು, ಯಾರೂ ಅದನ್ನು ನಿಲ್ಲಿಸೋದಕ್ಕೆ ಸಾಧ್ಯ ಇಲ್ಲ, ಹೌದಾ. ಆ ಅಲೆಗಳನ್ನು ಹೊಡೆದು ಬಿಟ್ಟು ಏನು ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದ, ಬಾಣದಿಂದ ಹೊಡೆದು ಶಾಂತವಾಗಿ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದ. ಇದನ್ನು ನೋಡಿಬಿಟ್ಟು ಶಾಂತನಿಗೆ ಏನಾಗುತ್ತೆ, ತುಂಬ ದಿಗ್ಭ್ರಾಂತಿಯಾಗುತ್ತೆ. ಆವಾಗ ಏನು ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದ ಅವಾಗ ಏನು ಮಾಡ್ತಾನೆ ಶಾಂತನು, ಅದ್ರ ಬಗ್ಗೆನೇ ಯೋಚನೆ ಮಾಡ್ಕೊಂಡು ನಿಂತ್ಕೊಂಡಾಗ ಗಂಗಾ ಮಾತೆಯಲ್ಲಿ ಬರ್ತಾರೆ. ಬಂದು, ರಾಜ ಈ ಮಗು ಯಾರು ಅಂತ ನಿಮಗೆ ಗೊತ್ತಾಯ್ತಾ, ಈ ಹುಡುಗ ಯಾರು ಅಂತ ನಿಮಗೆ ಗೊತ್ತಾಯ್ತಾ, ನಾನು ಯಾರು ಅಂತ ನಿಮಗೆ ಗೊತ್ತಾಯ್ತಾ ಅಂತ ಕೇಳ್ತಾರೆ. ಈ ಹುಡುಗ ಬೇರೆ ಯಾರೂ ಅಲ್ಲ, ನನಗೆ ಮತ್ತು ನಿಮಗೆ ಹುಟ್ಟಿದಂಥ 8ನೇ ಮಗು ದೇವವ್ರತ್. ಇವರು ಏನು ರಾಜನೀತಿಜ್ಞೆಯಲ್ಲಿ ಶುಕ್ರಾಚಾರ್ಯರಿಗೆ ಈಕ್ವಲ್ ಆಗಿದ್ದಾರೆ, ಅಷ್ಟು ಜ್ಞಾನ ಇದೆ. ಆಮೇಲೆ ಇಲ್ಲೇನು ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ, ರಣಕೌಶಲ ಅಂದರೆ ಯುದ್ಧ ನೀತಿ ಮಾಡೋದು, ಅಂದರೆ ಅಷ್ಟು ಬಲಾಢ್ಯ. ಯಾರಿಗೆ ಸಮ ಬಲಾಢ್ಯರಲ್ಲಿ ಪರಶುರಾಮನಿಗೆ ಸಮ ಆಗಿದ್ದಾರೆ. ಆಮೇಲೆ ಒಬ್ಬ ದೊಡ್ಡ ರಾಜನೀತಿಜ್ಞನೂ ಹೌದು ಇವರು. ಅಂದರೆ ರಾಜನೀತಿಜ್ಞ ಅಂತ ಹೇಳಿದರೆ ಒಂದು ರಾಜ್ಯವನ್ನು ಹೇಗೆ ನಡೆಸಬೇಕು ಅಂತ ಹೇಳಿಬಿಟ್ಟು ಗೊತ್ತಿರುವಂತಹ ಒಬ್ಬ ಹುಡುಗ ಇವನು. ಅಷ್ಟೊಂದು ವಿದ್ಯೆ ಇವನ ಹತ್ರ ಇದೆ. ಶುಕ್ಲಾಚಾರ್ಯ, ದೊಡ್ಡ ಇವರು ಶುಕ್ಲಾಚಾರ್ಯರು ಮಹರ್ಷಿಗಳು, ಇವ್ರ ಹತ್ರ ಒಬ್ಬ ಗುರುಗಳು ಇವರು ಶುಕ್ಲಾಚಾರ್ಯರು. ಇವ್ರ ಹತ್ರ ಏನು ಮಾಡಿದ್ದಾರೆ, ಇಲ್ಲಿ ಏನು ಕಲ್ತ್ಕೊಂಡಿದ್ದಾರೆ, ವಿದ್ಯೆಯನ್ನು ಕಲ್ತ್ಕೊಂಡಿದ್ದಾನೆ ನನ್ನ ಮಗ ಅಂತ ಹೇಳಿಬಿಟ್ಟು ಇಲ್ಲಿ ಏನು ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ, ಇವಾಗ ನಿಮ್ಮ ಮಗನ ನಿಮ್ಮ ಹತ್ರನೇ ನಾನು ಒಪ್ಪಿಸ್ತಾ ಇದ್ದೀನಿ, ನಿಮ್ಮ ಮಗನ ನೀವು ಕರ್ಕೊಂಡು ಹೋಗ್ರಿ ಅಂತ ಹೇಳಿ ಗಂಗಾ ಮಾತೆ ಅಲ್ಲಿಂದ ಹೋಗ್ತಾಳೆ. ಆವಾಗ ಇಲ್ಲಿ ಈ ಮಗುನೇ ಯಾರು, ದೇವವ್ರತ್. ಶಾಂತನಿಗೇನಾಗುತ್ತೆ, ತುಂಬಾ ಖುಷಿಯಾಗುತ್ತೆ ತನ್ನ ಮಗನ ಕರ್ಕೊಂಡು. ಅವನೇನು ಮಾಡ್ತಾನೆ, ವಾಪಸ್ ತನ್ನ ರಾಜ್ಯಕ್ಕೆ ಬರ್ತಾನೆ. ಇದಾದಮೇಲೆ ದೇವವ್ರತ್ ಭೀಷ್ಮ ಹೇಗಾಗ್ತಾರೆ, ಇದ್ರ ಬಗ್ಗೆ ನಾವು ನೆಕ್ಸ್ಟ್ ಪಾರ್ಟಲ್ಲಿ ತಿಳ್ಕೊಳ್ಳೋಣ. ಥ್ಯಾಂಕ್ ಯು ಚಿಲ್ಡ್ರನ್.